आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी माननीय फ्लेक्स फिटनेस या व्यायामशाळेच्या शरीर या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभिमन्यू आणि त्यांचे सहकारी एकत्र येऊन फ्लेक्स जिमची इथे सुरुवात करतात। मोठ्या प्रमाणामध्ये तरुण इथे सहभागी होतात आणि मग हे दुसरा वर्ष आपल्या सिंधुश्रीचं पण यांनी इथे सुरू केलं असल्यामुळे आपल्या सिंधुदुर्गाच्या दृष्टिकोनातून हे अतिशय उत्तम असा कार्यक्रम आहे, चांगला संदेश देणारा कार्यक्रम आहे, हे मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने उल्लेख करेन। Relax. 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 द फ्लेक्स फिटनेस आयोजित भव्य दिव्य खुली शरीर सौष्ठव स्पर्धा सिंधुश्री सन 2025 आयोजक अभिमन्यू संजय पातळे। तर ही स्पर्धा आज तरळ्यात आयोजित केलेली आहे, म्हणजे तरळच्या यांच्या समोर ब्रिज खाली आहे बघा ब्रिज, आणि हे समोर दिसता तुमका हा ती जिम। नमस्कार मंडळी, मी गुरु पातळे स्वागत करते तुमका माझ्या एका नवीन व्हिडिओत। तर आज हा द फ्लेक्स फिटनेस आयोजित सिंधुश्री 2025 ही स्पर्धा, ह्या स्पर्धेचा नियोजन कसा हा काय आम्ही आज तुमका थोडक्यात दाखवणार आहे। चला तर आपण ते जाऊन नियोजन कसा हा काय तर बघूया। आता मी पोचलोय बरोबर स्पर्धेच्या ठिकाणी। ही स्पर्धा तळेरेमध्ये हा म्हणजे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि द फ्लेक्स फिटनेस जिम आणि ST स्टँड यांच्यामध्ये जो ब्रिज हा त्या ब्रिजच्या खाली ही स्पर्धा आयोजित केलेली हा कार्यक्रम लाईव्ह असणारा मनीष पिसे यांच्या चॅनलवरती MH स्पोर्ट लाईव्ह ओके। हे बघा ही हा जिम ह्या ब्रिज हा, आणि हो बघा समोर हा कार्यक्रम होणार आणि ह्याच्या पलीकडे तळेचा ST स्टँड हा बघू शकता तुम्ही। ह्यो मुंबईच्या दिशेने जाणार रस्तो आणि ह्यो हा गोव्याच्या दिशेने। थोड्याच वेळात कॅबिनेट मंत्री नितेश राणे साहेबांचं आगमन होणारा आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन होणारा। आपण व्हिडिओ घेऊया।
त्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया. या ठिकाणी श्री गणेशाचे पूजन करून त्याचप्रमाणे हनुमान यांचा या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी माननीय कॅबिनेट मंत्री आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. त्याचप्रमाणे दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात होईल. मधी नाही तर मी येत असते तर सांग. या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो की आपण दीपक प्रज्वलन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. साहेब समजून घ्या. साहेब स्वतः म्हणतात नवीन कार्यकर्ता आहे, जरा मी समजून घेतो. साहेब सॉरी, जरा आम्ही पण दिलगिरी व्यक्त करतो कारण कार्यक्रमाचं थोडासा उशीर होणार होता. पण नमस्कार. फ्लेक्स फिटनेस या व्यायामशाळेच्या शरीर सौष्ठव स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. पाताळे कुटुंबियांच्या वतीनं आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बघता बघता 1 वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संग्राम चौगुले हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शरीर सौष्ठव स्पर्धेत आपला दबदबा निर्माण करणारे, भारताचं नाव अत्युच्च ठिकाणी प्रस्थापित करणारे आपल्या या फ्लेक्स फिटनेसच्या उद्घाटनासाठी उपलब्ध झाले होते. आपण सर्वांनी त्यावेळी त्या शरीर सौष्ठव स्पर्धेचा आस्वाद घेतला होता. या शरीर सौष्ठव स्पर्धेच्या निमित्तानं जे जे खेळाडू आहेत या ठिकाणी आपलं शरीर सौष्ठव स्पर्धेमधील कौशल्य दाखवण्यासाठी उपस्थित आहेत, त्या सर्वांचं फ्लेक्स फिटनेसच्या वतीनं स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित आहेत त्या सर्वांचंही स्वागत करतो. आपण सर्व या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. बघता बघता ही गर्दी शेवटच्या 9-9:30च्या दरम्याने हा परिसर सगळा गजबजून जातो. तरी आपण या कार्यक्रमाला असाल तरच या कार्यक्रमाला रंगत येते. त्यामुळं आपलंही सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार बंधू आहेत त्यांचंही स्वागत. अनावधानाने कुणाचं नाव राहून गेलं असेल त्याही सर्वांचं फ्लेक्स फिटनेसच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि यानंतर राणेसाहेबांना विनंती करतो की त्याने आपले मनोगत व्यक्त करावं. फ्लेक्स फिटनेस आयोजित सिंधुश्री 2025
या स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय आमचे संजय पाताळेजी, सन्माननीय माझे भारतीय जनता पक्षाचे सहकारी मनोज रावराणेजी, सन्माननीय आमचे संजय देसाई, या भागाचे आमचे मंडळ अध्यक्ष सन्माननीय दिलीप तळेकरजी, या गावाच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम, उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, फ्लॅग फिटनेस म्हणजे आमच्या अभिमन्यू संजय पाताडे यांच्या आयोजित या सिंधू श्री या स्पर्धेच्या निमित्ताने मी आवर्जून माझ्या शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित आहे. सर्वात प्रथम आज 1 जानेवारी आहे म्हणून इंग्रजी नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्या जणांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपण इथे सगळेजण जमत असताना फ्लेक्स फिटनेस जे आमचे अभिमन्यू पाताडे आणि त्यांचे सर्वच सहकारी, त्यांनी एकंदरीत जे काम ह्या निमित्ताने उभं केलेलं आहे, एक चांगला संदेश आरोग्याच्या दृष्टिकोनातून तरुणाईला दिलेला आहे. आजच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये जेव्हा आपण तासनतास मोबाईलवर बसलेलो असतो, एकदा काय तो मोबाईल हातात घेतला की पूर्ण दिवस कसा निघून जातो हे कधीही कोणाला कळत नाही आणि त्याच्यामुळे आपण आपल्या शरीराकडे फार कमी बघतो. आजच्या पिढीला तो तसं म्हणतो तर लागलेला तो रोगच आहे, कारण का आता मोबाईल शिवाय दिवसाचा 1 मिनिट पण जात नाही आणि त्याच्यामुळे असंख्य रोग आणि शरीरामध्ये ज्या काही कमतरता निर्माण होतात ते ह्या मोबाईलच्या मुळे निर्माण होत चाललेलं आहे. आणि या सगळ्याच्या ह्या आजूबाजूच्या घडणाऱ्या या आव्हानांच्या मध्ये अभिमन्यू आणि त्यांचे सहकारी एकत्र येऊन फ्लेक्स जिमची इथे सुरुवात करतात. मोठ्या प्रमाणामध्ये तरुण इथे सहभागी होतात आणि मग हे दुसरा वर्ष आपल्या सिंधुश्रीचं पण यांनी इथे सुरू केलं असल्यामुळे आपल्या सिंधुदुर्गाच्या दृष्टिकोनातून हे अतिशय उत्तम असा कार्यक्रम आहे, चांगला संदेश देणारा कार्यक्रम आहे, हे मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने उल्लेख करेन. अशा पद्धतीच्या कार्यक्रमामुळे जेव्हा इथे स्पर्धक तुम्ही ह्या व्यासपीठावर बघाल तेव्हा तरुणांना पण वाटलं पाहिजे की बाबा माझी पण बॉडी याच्यासारखी असली पाहिजे. आणि मग तिथे पोचण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, जे काय आचारसंहिता पाळायला लागतात, जे काही नियम पाळायला लागतात, जो काही त्याग करायला लागतो शरीरासाठी, त्या सगळ्या गोष्टीमुळे ज्या काही चुकीच्या सवय आपल्याला लागू शकतात त्या सगळ्या दूर जातात असा अनुभव आतापर्यंत आहे. या पद्धतीच्या कॉम्पिटिशन आपल्या सिंधुदुर्गात होणं हे आज काळाची गरज आहे, हे आवर्जून मी आपल्या लोकांना सांगेन. कारण का आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज आणि ऑनलाईन गेमिंगचं व्यसन लागलेलं आहे. या ऑनलाईन गेमिंगमुळे तासनतास आपली मुलं त्या आपल्या स्क्रीनच्या समोर उपस्थित बसलेले असतात. ड्रग्जचं तर एवढं प्रमाण वाढलेलं आहे. मी त्या दिवशी पोलिसांकडे माहिती घेत असताना आम्ही लोकांनी तर ठरवलं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही ड्रग्ज कुठल्या पद्धतीने आपल्याला थांबवता येतील त्यासाठी पोलिसांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणामध्ये उपाययोजना केल्या जाणार आहेत. म्हणूनच अभिमन्यूंनी आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतलेले अशा पद्धतीचे कार्यक्रम हे आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. कारण का ज्या काही चुकीच्या सवयी लागलेल्या आहेत त्याच्या समोरून जेव्हा आपण अशा पद्धतीच्या कार्यक्रमाकडे जातो किंवा जिममध्ये जातो तर असंख्य गोष्टी आपल्याला थांबवण्यामध्ये मदत होतात. आमचे पिंपरी चिंचवडवरून आमचे दुसरे पाताडे पण इथे आलेले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये सिंधुदुर्ग हितवर्धन मंडळ ते चालवतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यावासी जे पिंपरी चिंचवडमध्ये राहतात त्यांच्यासाठी त्यांची सेवा करण्याचं काम हे आमचे सहकारी तिथे करतायत. म्हणजे अशाच पद्धतीने एक चांगलं काम हे पाताडे कुटुंबे आपल्या सगळ्यांसाठी उभं करतायत. अभिमन्यूने तर ह्याच्या अगोदर
म्हणजे त्यांच्या पूर्ण एकंदरीत प्रवासाबद्दल जेव्हा मी त्यांच्या वडिलांकडून माहिती घेतली, अतिशय मेहनत आणि चिकाटी आणि जिद्द दाखवणारा आमच्यातला एक तरुण आहे आणि त्यांनी जे काही एक आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर उभं केला आहे. मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये एक जसा जिम अभिमन्यूंनी सुरू केला, माझा तर मानस आहे गाव तिथे व्यायामशाळा ही जोपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचे प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. म्हणून या मार्गावर चालत असताना आज या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना मी अभिमन्यू आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना मी निश्चित पद्धतीला शुभेच्छा देईन. अशाच पद्धतीने या एकंदरीत ह्या क्षेत्राच्या माध्यमातून समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आदर्श जे तुम्ही सगळेजण उभं करतात, आम्हाला तुमच्या सगळ्यांवर सार्थ अभिमान आहे. याच पद्धतीने तुम्ही या क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याच्या तरुण पिढीला जी आपल्या जिल्ह्याची खरी संपत्ती आहे, आपल्या जिल्ह्याचा ॲसेट आहे, आम्ही जेव्हा जिल्ह्याला विकसित जिल्हा म्हणून करण्याचा प्रयत्न करतो, विविध प्रकल्प आणतो, विविध कार्यक्रम इथे राबतो, त्या सगळ्या प्रकल्पांसाठी त्या सगळ्या प्रयत्नांसाठी अगर आमच्याकडे इकडे तरुणच नसतील, तरुणच रोजगारासाठी नसतील, नोकरीसाठी नसतील आणि आमची तरुण पिढी वेगळ्या मार्गावर जाऊन अगर आमच्या जिल्हा अंधारातच जिल्ह्याचं भविष्य अंधारातच जात असेल, मग त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचे कार्यक्रम हे निश्चित पद्धतीने आदर्शवत ठरतात हे मी आवर्जून ह्या निमित्ताने आपल्याला सांगतो. आज पहिल्या वर्षाचा या इंग्रजी वर्षाचा आज पहिलाच दिवस असल्यामुळे एक चांगली सुरुवात या निमित्ताने झालेली आहे. अशाच पद्धतीने वर्षभर चांगल्यातले चांगले कार्यक्रम घेऊन अजून मुलांमध्ये प्रबोधन आणि समाज घडवण्याचं काम अभिमन्यू आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी करत राहावं एवढंच या निमित्ताने त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आमचे मित्र प्रवीणजी पोकळे आहे. नमस्कार मंडळी, मी अभिमन्यू संजय पाताडे. आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. आपले लाडके कॅबिनेट मंत्री माननीय नितेशजी राणे यांचं मी स्वागत करतो. माझ्या सर्व मित्रमैत्रिणी, बंधू भगिनी यांचं मी स्वागत करतो आणि सर्वांना माझा प्रणाम. सो आज 1 वर्ष आपल्या जिमला पूर्ण होतं. गेल्या वर्षी द फ्लेक्स फिटनेसचा घाट जो आम्ही घातला होता तो सक्सेसफुली आज आम्ही 1 वर्ष चालवला आहे. 250 मेंबर्स आपल्याकडे एनरोल्ड आहेत. रेग्युलर फुटफॉल इज अराउंड 116 आणि असंच म्हणजे जसं सरांची कन्सिस्टन्सी आहे आतापर्यंत एकही टर्म न चुकवता सर यशस्वी होण्याची वाटचाल करत आहेत आणि रिझल्टच्या पहिल्या आदल्या दिवशीच आपल्या जिमवर येऊन त्यांनी हे घेतलं होतं तेव्हा आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या. सो यापुढे त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी कायम आमच्या शुभेच्छा राहतील आणि त्यासाठी आपल्या जिल्ह्यातल्या सर्व तरुण तरुणींना स्ट्रॉंग बनवण्याचं काम मी 100% करणार आहे यापुढे आणि त्यांना जो काही सपोर्ट लागेल यापुढे त्याच्यासाठी आम्ही कायम त्यांच्या मागे खंबीर उभे राहू. आणि हे सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. अशीच कन्सिस्टन्सी आणि डेडिकेशन त्यांनी द्यावं सगळ्यांसाठी आणि आपल्या जिल्ह्याचा विकास करावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांना विनंती. थँक्यू सर. थोडे वेळापूर्वी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेते आदरणीय नितेशजी राणे अर्थात कॅबिनेट मंत्री यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्या हस्ते श्री गणेश आणि श्री मारुती राया यांना पुष्पहार अर्पून या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन झालेलं आहे.
खरं तर त्यांच्या दौऱ्यामध्ये जो बदल होता त्या बदलामुळे आपली थोडीशी त्रेधा तिरपीट झाली, कारण त्यांचा जो राजकीय दौरा आजच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला होता त्या दौऱ्यानुसार आपली ही जी वेळ आहे ही त्यांची वेळ पुढारी कार्यालयामध्ये वर्धापन दिनाला उपस्थिती अशा प्रकारचा त्यांचा नियोजित कार्यक्रम होता. परंतु कराळे हॉलला विजय परब या बुवांचं कृतज्ञता सोहळा त्यांच्या शिष्याने ठेवला होता. त्या कार्यक्रमाला नितेशजी हजर राहिले आणि त्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्यांनी असा विचार केला की कराळे हॉलपासून तळेरे हे अंतर जवळ असल्यामुळे हा कार्यक्रम उरकूनच आपण पुढारीच्या वर्धापन दिनाला जावं असं त्यांनी विचार केला आणि नियोजित वेळेपेक्षा ते अगोदर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे आपलं थोडंसं सर्वांची गैरसोय झाली तरी काही हरकत नाही. त्यांच्या उपस्थितीनं या कार्यक्रमाला चार चांद लागलेले आहेत. ज्या अभिमन्यू पाताडेंबद्दल त्यांनी सांगितलं आपल्याला की तरुण पिढीला शरीर सौष्ठवकडे वळवण्याचं काम अभिमन्यू पाताडे करतात. आता माझ्याच मुलाबद्दल मी काय सांगावं ते इतरही सांगतील आपल्याला, परंतु त्याचा जो प्रवास आहे तो थोडासा तुमच्या पुढे या ठिकाणी मी उद्धृत करतोय. अभिमन्यू याचं बालपणीचं शिक्षण प्राथमिक हे पुण्यामध्ये ज्योती इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्यानंतर सेंट उर्सुलाला काही वर्ष तो शिकला, परंतु गावाशी नाळ जोडली असल्यामुळे त्याला सेंट उर्सुलामध्ये करमत नव्हतं आणि शेवटी कासार्डे हायस्कूल या ठिकाणी प्रवेश घ्यावा लागला आणि त्याचं 10वी पर्यंतचं शिक्षण हे कासार्डे हायस्कूलला झालं आणि त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो खारघरला गेला. तिथून नंतरचं शिक्षण पुण्यामध्ये झालं. आता तो मेकॅनिकल इंजिनियर आहे, परंतु इतरांप्रमाणे पारंपरिक व्यवसाय किंवा नोकरी न करता त्याने चाकोरी बाहेरील एक प्रोफेशन निवडण्याचा प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की 2018 मध्ये राष्ट्रीय कीर्तीची जी मोटर बाईक स्पर्धा झाली होती दिल्लीमध्ये नोएडा या ट्रॅकवर, त्या ट्रॅकवर अभिमन्यूनं 5.25 किलोमीटरचं अंतर अवघ्या 128 सेकंदात पूर्ण करून भारतामध्ये 3रा क्रमांक मिळवण्याचा बहुमान मिळाला. ही आपल्या कासार्डेवासियांसाठी तळेवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या प्रोफेशन बरोबरच त्यानं 3 वर्षापूर्वी गोव्यामध्ये फ्लेक्स फिटनेस या नावानं व्यायामशाळा सुरू केलेली आहे आणि त्यानंतर गेल्या वर्षी अर्थात यावर्षी 1 वर्ष पूर्ण होतोय. तर ही व्यायामशाळा गेल्या वर्षी या ठिकाणी सुरू झाली. ती व्यवस्थितपणे सुरू आहे. अर्थात पालक म्हणून आपल्या काही जाणीव असतात, अर्थात थोडीशी भीती पण असते की अरे कुठला चाकोरी बाहेरचा व्यवसाय करायचा तर तो व्यावहारिकदृष्ट्या परवडेल का. परंतु ठीक आहे, काहीतरी करतोय, तरुण पिढीला आपण संधीही दिली पाहिजे म्हणून मी त्याला प्रोत्साहन दिलं होतं. आणि त्यानंतर 2-3 महिन्यानंतर सुरू झाल्यानंतर मी त्याच्याकडे चौकशी केली. म्हटलं बाबा व्यायामशाळा सुरू केलेली आहे पण व्यावहारिकदृष्ट्या तुला काय समाधान, त्याच्याबद्दल पैसे किती मिळतात हे महत्वाचं नाही, तू जे काय काम करतोस त्यातनं तुला किती समाधान मिळतं हे महत्वाचं आहे. तर त्यांनी त्यावेळी मला सांगितलं की माझी अपेक्षा होती की या ग्रामीण भागामध्ये 40 ते 50 आपल्याला सुरुवातीला लोक या ठिकाणी प्रवेश घेतील आणि नियमित व्यायामशाळेत येतील. पण आज जवळजवळ 250 मंडळी या ठिकाणी पुरुष आणि स्त्रिया या व्यायामशाळेत नित्यनियमाने येऊन आपलं शरीर बळकट करण्याचा जो प्रयत्न करतात. तर त्या या सगळ्याचं फलित म्हणून वैभववाडी तालुक्यातून आपल्याला ऑफर आलेली आहे की 3री जी शाखा आहे ती तुम्ही वैभववाडीमध्ये सुरू करावी. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असतील तर पुढील काळात वैभववाडीमध्ये सुद्धा व्यायामशाळा सुरू करण्याचा त्याचा मानस आहे आणि तो निश्चित पूर्ण करेल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो. या ठिकाणी जी मंडळी शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी मेकअप चाललाय. मागच्या बाजूला त्यांचं नेसणं असतं, त्यांचा काही विशेष
परिधान असतं आणि त्यांचा विशेष ट्रेनिंग म्हणतात त्याला, तो मेकअप असतो तो सुरू आहे. त्याप्रमाणे वजन गट ठरवण्यासाठी ती कॅटेगरी ठरवण्यासाठी त्यांचं वजन घेतलं जातं, त्यांच्या वयाचा विचार केला जातो. तर त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. लवकरात लवकर आपल्यासमोर ही शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये भाग घेणारे जे स्पर्धक आहेत ते आपल्यासमोर सादर होतील. यानंतरचं सूत्रसंचालन मी श्रीयुत मार्कड सर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद पाताडे साहेब. आपण द फ्लेक्स फिटनेसचे संचालक सन्माननीय अभिमन्यू पाताडे सरांचा आतापर्यंत वाटचालीचा प्रवास सांगितला. या ठिकाणी या कार्यक्रमाला, या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी सिंधू गर्जना कणकवलीचं ढोल पथक या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सादरीकरण या ठिकाणी आपल्या समोर होतंय. मी या ढोल पथकाला विनंती करतो की आपला सादरीकरणाला प्रारंभ करावा. सिंधू गर्जना कणकवली ढोल पथक आपल्यासमोर उत्कृष्ट असं सादरीकरण.
जयेश काय चालू आहे नेमकं चालू काय हा वज हा कटिंग पिटिंग काय तर बघा तुम्ही हा बघा काय तर बाबा माझ्या वजन मापूचं काम चालू आहे बघा वजन मापूचं काम चालू आहे यो काय ना यो कार्य करतो हा फक्त ही टॅनिंग वेगळी जा म्हणते तो हात धरलाय ना एकदा एका साईडने तुला रेडी करतो फ्लॅग फिटनेस आमच्या कासाळे गावच्या पातळी कुटुंबाच्या घरामध्ये या ताई राहिल्या होत्या आणि 2 दिवसापूर्वी त्यांचं दीर्घश आजाराने या ठिकाणी निधन झालं. त्यामुळे आमचं कर्तव्य आहे आज या कासाळे गावात या जिमचा पहिला वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत. आपण खूप मोठ्या संख्येनं या जिममध्ये सहभागी झाला आणि चांगल्या पद्धतीनं या वर्षभरामध्ये जिमला चांगले यश मिळवून दिलं त्यामुळे आपल्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. सागर आवाज द्या प्लीज सर आवाज द्या स्टेज पे आओ प्लीज थोडंसं मागे अजून थोडंसं प्लीज थँक्यू. होल्ड कर 15 नंबर रिलॅक्स रिलॅक्स 15 नंबर रिलॅक्स सर्वांनी एका लाईन मध्ये उभे राहा. सर्वांनी एका लाईन मध्ये उभे कोकणचे मालक सर्वेसरा संदीप साळुंके दोन्ही यूट्यूबर एकत्र
आमचे चेहरे थोडेसे खराब झालेत, तेलकट झालेत, कारण काय आम्ही सध्या जास्त आमच्या व्यस्त सकाळी आमचे चेहरे बिघडले आहेत. इंस्टाग्राम चॅनलचे मालक म्हणा, सर्वेस्वर म्हणा, निखिल पिसे हे पण आमच्यासोबत असतात. खरे बॉडी बिल्डर हे शोधतात. आम्ही बघा काय त्यांच्यासोबत. काय म्हणणं तुमचं या स्पर्धेबद्दल? उत्कृष्ट स्पर्धा, चांगली स्पर्धा, 1 वर्ष पुरा झाला. आणि काय काय म्हणणं म्हणजे याच्याबद्दल म्हणजे या स्पर्धेचा उद्दिष्ट काय? उद्दिष्ट नवीन खेळाडू तयार करणे, मोठा टायटल आपल्या समोर. पुढच्या वर्षी आणि मोठी स्पर्धा बरोबर. तू कधी उतरणार? पैलवानकीची वर्दी तुम्ही उतरणार, पैलवानकीची वर्दी सन्माननीय बाबू कल्याण साहेबांना विनंती करतो की आपण या स्पर्धकाला सन्मानित करा. जोरदार टाळ्या होऊ द्या. थँक्यू. चौथा नंबर जातो आहे ट्रंक नंबर 1 सन्माननीय संजयजी साळुंके सर यांच्या शुभ हस्ते हा बक्षीस संपन्न होईल. येतात ते टॅगी फिटनेस म्हणून सन्मान. थँक्यू. तिसरा नंबर जातो आहे ट्रंक नंबर 9. गुरु पाताळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा बक्षीस समारंभ संपन्न होईल. थँक्यू. सन्माननीय जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित राहा. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या स्पर्धकांना देण्यात येणार आहे. 2 नंबर जातो आहे ट्रंक नंबर 7 ओमकार. मी त्यांना विनंती करतो की या स्पर्धकाचा आपण सन्मान करा. नंबर 15 आपण उपस्थित
Relax. Pose number 2, front leg press. Relax. Pose number 3, back leg spread. Back leg spread. Relax. Pose number 4, 7, abdominal with thigh muscle. Abdominal with thigh muscle. कसला पार्लेजी Relax. Pose number 4, back leg spread. Relax. Pose number 7, abdominal with thigh. Relax. Relax. Pose number 7, abdominal with thigh. 69, 70 पुढे यायचं. 66, 67, 69, 70 पुढे या. पुढे यायचं. मार्शल त्यांना मागे साईडला घ्यायचं. तुम्ही मागे जा थोडं. तुम्ही मागे जा. बॉडी बिल्डर मागे जा थोडं. मागे जा. अजून मागे जा तुम्ही. प्लीज. सरपंच लेट दिले आहेत थोडेसे भूक लागले आम्हाला. अलाउन्स वर लक्ष ठेवा बॉडी बिल्डर्स. सेल्फ विथ द Relax. Pose number 2, front leg straight. Relax. Pose number 4, back leg straight. Relax. Pose number 2, front leg straight. Relax. Pose number 4, back leg straight. और तिकडे काय चालू आहे? तुझं काय चालू आहे? Pose number 7, abdomen with thigh. With thigh. Relax. Pose number 2, front leg press. Relax. Pose number 3, side chest with calf. Relax. Pose number 4, back leg straight.
double bicep with calf. Pose number 4, back lat straight. Relax. Pose number 6, side triceps. Relax. Pose number 7, abdominal with thigh. Relax. म्युझिक पोज जेव्हा करायचं 1 मिनिटासाठी म्युझिक या ग्रुप मध्ये सेकंड प्लेस जातोय क्रम नंबर 94 योगेश वायगेंकर. सन्माननीय अजय पाताडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते तळेगावचे भूषण आणि बॉडी बिल्डिंग मध्ये तळेगावचं नाव राज्य राष्ट्रीय स्तरावर आणि एसआरपीएफ मध्ये जवान आहे. या ग्रुपचं विनर आहेत ते क्रम नंबर 93 संदेश सावंत सर. सन्माननीय संजय पाताडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते या स्पर्धेतील विजेता द फ्लेक्स फिटनेस आयोजित मुले. तुम्ही या साईड 89 थोडंसं या साईडला 89 रामदास या साईड सर या साईडला थोडंसं लाइन अप स्ट्रेट राहायला पाहिजे. प्लीज कोण आहे पनीर सर पनीर. रिलॅक्स. पोज नंबर 1, फ्रंट डबल बायसेप विथ थाय. पोज होल्ड करायची आहे प्रॉपर. रिलॅक्स. पोज नंबर 2, फ्रंट लॅग स्ट्रेट. मोबाईल आडवं करा. पोज होल्ड करायची आहे प्रॉपर. Relax body. Pose number 3, side chest with calf. Relax. Pose number 4, back lat straight. Lat straight, back. Easy game. That is good. Relax. Pose number 5, back double bicep with calf.
Relax. Pose number 6, side triceps. Relax. Pose number 7, abdominal with thigh. Relax. $89 and $93 पुढे यायचं, बाकीच्यानी मागे जायचं. मागे जायचं, मागे जायचं, मागे जायचं. तुमच्या लेफ्ट साइडला थोडं राहायचं, थोडं लेफ्ट साइडला राहा तुम्ही. स्ट्रेट मार्शन मागे घ्यायचं दोघांनाही आणि जवळ या, दोघंही जवळ या, थोडे अजून मागे जावा. लाईट लाईट. ओके, तुम्ही मागे जायचं. 89 मागे जा, 89 मागे जा थोडे आणि जवळ या, थोडे या जवळ. ठीक आहे. Pose number 1, front double bicep with thigh. एकत्र मारा. पोज एकत्र मारा. होल्ड होल्ड होल्ड. रिलॅक्स. पोज एकत्र मारायची आहे दोघांनी. पोज नंबर 2, फ्रंट लॅग स्प्रेड. Hold, hold. Relax, relax. Pose number 3, side chest with calf. Relax. Pose number 4, back leg spread. Relax. Pose number 5, back double bicep with calf. Pose number 5. Back double bicep with calf. Back legs कर दिया. Relax. Pose number 6, side triceps. Relax. Pose number 7, abdomen with thigh. Relax, relax body here. 1 minute म्युझिक पोज डाऊन करायची आहे. डीजे ऑन. मी राजापूर अर्बन बँकेचे मॅनेजर सन्माननीय बिर्जे साहेब,
तेजस जमदाडे आणि फ्लेक्स परिवाराला विनंती करतो, फ्लेक्स मेंबर्स जे आहेत ते सर्व मेंबरनी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. बारा वाजले. संजयजी पाताडे साहेब, संजीवनी पाताडे मॅडम, अजयजी पाताडे साहेब, अक्षदा पाताडे मॅडम, समीदा पाताडे मॅडम, श्रीपाद पाताडे मॅडम, पाताडे सर, मानसी पाताडे मॅडम आणि राजेंद्र सावंत यांना मी विनंती करतो की आपण या गटातील यशस्वी स्पर्धकांचा आपण सन्मान करायचा आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या गटातील यशस्वी स्पर्धक जे आहेत त्यांचा आपण सन्मान करावा. द फ्लेक्स फिटनेसचे संचालक अभिमन्यू पाताडे साहेब आणि संपूर्ण परिवार पाताडे परिवार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या गटातील यशस्वी स्पर्धकांचा सन्मान करायचा आहे. हा, हे काय सगळे फोटोग्राफरच आहेत. ऐकलं वरनं काय सांगितलं नाही ते सेट होतं, आम्ही काय ना त्यांना. हा बक्षीस वितरण सोहळा सन्माननीय संजयजी पाताडे सर, संजीवनी पाताडे मॅडम, अजयजी पाताडे साहेब, अक्षदा पाताडे मॅडम, समीदा पाताडे मॅडम, श्रीप्रसाद पाताडे सर, मानसी पाताडे मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. हा, रिझल्ट तुझ्याकडे आहे. सो आजच्या स्पर्धेचा जो तिसरा मान आहे द बेस्ट पोजर, हा मान जातोय ट्रक नंबर बेस्ट पोजर गोज टू ट्रक नंबर खाली आहे. So the best poser truck number goes to truck number 30. Shivam Hardway. Ganesh sir, please stage your hand. The best poser goes to Shivam Hardway. Survande Fitness. ट्रॉफी चेक करा. मोस्ट इम्प्रूव्ह ही चुकीची ट्रॉफी असं ना. हां तेच.
आणि पुढचं पारितोषिक मोस्ट इम्प्रूव्ड हे पारितोषिक जातंय ट्रंक नंबर 89. ट्रंक नंबर 89. रामदास राऊळ. आता बेस्ट पोजर इथेच थांबायचं आहे आणि मोस्ट इम्प्रूव्ह इकडेच थांबायचं आहे. बेस्ट पोजर आणि मोस्ट इम्प्रूव्ह इकडेच थांबायचं आहे स्टेजच्या जवळ. फोटो क्लिक करायचे प्लीज थांबा इकडेच. तर आता आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय आपला टायटल विनर. सो हे बक्षीस जाहीर करण्यात मी सगळ्या माझ्या द फ्लेक्स फिटनेस टीमला स्टेजवर बोलू इच्छितो. आमचे जेवढे सगळे मेंबर्स इथे उपस्थित आहेत कृपा करून प्लीज जरा व्यासपीठावर यावं. सगळ्यांना आव्हान आहे लवकरात लवकर प्लीज वेळ नको घालूया. त्यासोबत आपले परीक्षक आणि अनिश सर या दोघांना मी आमंत्रित करतो वरती. प्लीज वर्तक सर कृपया वरती या. पारकर सर कृपया व्यासपीठावर या प्लीज. सगळ्या फॅमिलीने फ्लेक्स फिटनेस फॅमिलीने कृपया वरती या. आदित्य सावंत. काय अंदाज काय वाटतंय? थोडा क्लिअर येऊ दे आवाज. शुअर आहे? एकदा होऊन जाऊ दे जोरात. आणि सर्व पार्टिसिपंटसाठी एकदा सगळ्यांकडे जोरदार टाळ्या होऊ दे. थँक्यू सो मच फॉर बिंग विथ अस. आणि सो फायनली डिक्लेअर करताना द टायटल विनर ऑफ द सिंधुश्री 2025 गोज टू ट्रक नंबर 93 संदेश सावंत. रात्रीचे जवळजवळ 12:15 वाजलेत आणि आता कार्यक्रमाची सांगता झाली. चला हा व्हिडिओ तुमका कसं वाटलो माझो तो कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब अजून केला नाही तर करून ठेवा. असेच तुमका नवीन नवीन रोज व्हिडिओ बघू गावतले. आता मी इलय बरोबर लाल्याच्या समोरच स्पर्धा चालू होती. आम्ही आता इलावर लाल्याकडे चाय पिऊ. चला काळजी घ्या. आमच्या लाल्याचं दुकान.